अनंत जन्मीचं पुण्य पाहिजे महाराज. कीर्तनामध्ये, कथेमध्ये, सप्ताहामध्ये मरण यायला. एकदा 5 मिनिटं आपण भजन करू आणि आजच्या दिवशीच्या कथेकडे आपण एकदा वळूत. महाराजी समोर भजन म्हणतील, आपण सुद्धा त्याच्यामध्ये थोडासा टाळी आणि मुखाने भजन करायचे. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. 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 विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. प्रथम स्कंदामध्ये बघा प्रवेश करायचे. या ठिकाणी तुम्ही बहुश्रुत मंडळी आहेत बघा. हा जो आपण काही ग्रंथ श्रवण करतोय, ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भागवत महापुराण. श्री म्हणजे काय हो? श्री म्हणजे लक्ष्मी, श्री म्हणजे ऐश्वर्य, श्री म्हणजे संपत्ती. हे 6 गुण ज्या ठिकाणी असतात महाराज त्याला म्हणायचं श्री. मद भागवत महापुराण. आता पुराण आणि महापुराण कशाला म्हणतात ऐका. पुराण हे 5 लक्षणांनी युक्त असतं त्याला म्हणायचं पुराण, आणि 10 लक्षणांनी युक्त असणारं महापुराण. या ठिकाणी आपण भागवत महापुराण श्रवण करतोय. कोणी सांगितली महाराज ही भागवताची कथा? कुठून आली भागवताची कथा परंपरा? जशी महाराज भगवान शंकराच्या जटेतून महाराज गंगा प्रगट झाली, गंगा, तशीच भोले बाबांच्या मुखामधून सुद्धा दुसरी गंगा प्रगट झाली, जिला भागवत महापुराण कथा म्हणतात. काय झालं महाराज, भगवान शंकराच्या जिभेतून ही ज्ञानगंगा ज्या ठिकाणी प्रगट झाली ना, ती कथा सांगितली महाराज भगवान शंकरांनी आदिनारायण भगवंतांना. एक
सुरुवातीला नारदजींनी कथा सांगितली कोणाला? व्यासजींना. व्यासजींनी कथा सांगितली शुकदेवजींना. शुकदेवजींनी कथा सांगितली राजा परीक्षितांना. परत सूतजींनी कथा सांगितली शौनकादिक ऋषींना. तेव्हापासूनची परंपरा आपण या ठिकाणी महाराज आज मी कथा सांगणार आहे तुम्हाला. ऐकताय कोण? आपण. चालू असलेली महाराज या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराण कथा. कथेमध्ये महाराज 18,000 श्लोक आहेत. किती? कुणी जर विचारलं काय श्रवण करण्याकरता गेला होता, परिचय पाहिजे ना ग्रंथाचा. 18,000 श्लोक आहेत, 335 अध्याय आहेत महाराज, आणि 12 स्कंद येतो. किती? 12 स्कंद आहेत. 12 स्कंद. आणि जे काही 12 स्कंद आहेत ना महाराज, हे भगवंताची द्वादश अंग आहेत बरं का. साक्षात भगवंताची वाङ्मय प्रतिमूर्ती म्हणजे भागवत महापुराण आहे. प्राण म्हणजे महाराज भागवत महापुराण आहे. साधं समजू नका या ग्रंथाला. कशासाठी बरं ऐकायची कथा? कथेमध्ये जेवढ्या काही गोष्टी येणार आहेत, जेवढे काही उदाहरण येणार आहेत, ते फक्त ऋषी मुनींसाठी, त्यांच्या पात्रातील त्यांच्यासाठी महाराज पात्र म्हणून आपण ऐकायची नाही. ही जी कथा आहे ज्ञानमंडपातली कथा नाहीये, मंदिरातली कथा नाहीये महाराज. साक्षात भगवंताचं अंग म्हणजे ही कथा आहे महाराज. आणि सांगू तुम्हाला, कथा आपल्याला अशी श्रवण करायची, कथेतल्या प्रत्येक पात्रामध्ये, प्रत्येक उदाहरणामध्ये तुम्हा मला त्याच्यामध्ये बसवायचंय आणि बघायचंय कुठेतरी आपली याच्यामध्ये तडजोड लागते का, आपण या कथेमध्ये बसतो का. अशा अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला कथा ऐकायची. आजचा द्वितीय दिवस आणि मी सुद्धा तुमच्यासाठी नवीनच आणि तुम्ही सुद्धा माझ्यासाठी नवीनच. आता इथून समोरचे काही दिवस राहिलेत 5, बरोबर ना. फक्त 5च दिवस येतो आपल्याकडे. किती? माझ्याशी अगदी असं एकदम मोकळेपणे नातं जोडा तुम्ही. तुमच्या मुलीच्या वयाची आहे, काही जण मला मुलगी माना, काही जण बहीण माना. आजपासून आपल्यामध्ये एक नातं असेल. नाही जमलं याच्यामध्ये तर एक मैत्रीचं तरी नातं जोडा. आहे मंजूर? चालेल ना? एकदम मोकळेपणाने महाराज. सर्वजण तुम्ही बहुश्रुत मंडळी आहात, माहिती मला ज्ञात आहे. अगदी प्रसन्नतेने या ठिकाणी आपल्याला फक्त 2च तास आहेत बरं का कथेसाठी. किती? आल्याच्या नंतर तुम्ही तर बघितलं सेटिंगमध्ये काही वेळ गेला. 2च तास आहेत महाराज. शास्त्र असं सांगतं, सूर्योदयापासून, ऐका बरं का, सूर्योदयापासून सूर्य अस्ताला जाईपर्यंत कथा करावी, तेव्हा ही कथा पूर्ण होईल. आता काही जण म्हणताल, ताई तुम्ही ही कथा तर सांगितलीच नाही का? वेळेचा अभाव आहे बरं का आपल्याकडे. जेवढा आनंद आपल्याला घेता येईल महाराज तेवढा आनंद घ्यायचा आहे. आणि सांगू तुम्हाला, इथं आल्याच्या नंतर माझ्याकडे कोणतं पद आहे, कोणती प्रतिष्ठा आहे, कोणता मान माझ्याकडे, याचा कुठलाही विचार न करता या ठिकाणी मी श्रोता आहे. आणि इथं बसून मला काहीतरी मिळवायचे अशा अनुषंगाने जर तुम्ही कथेला बसलात ना, तर निश्चित तुम्हाला महाराज कथेचा आनंद मिळेल. बघा कथेकडे वळूयात आपण. प्रथम स्कंदाला प्रारंभ होतोय आणि मंगलाचरण केलं महाराज. जन्माद्यस्य यतो नवयादितरतश् चार्थे शिवभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरय. मंगलाचरण केलं महाराज. प्रत्येक गोष्टी, जी काही मंगल गोष्ट आपण करतो ना, त्याआधी मंगलाचरणच केले महाराज. ग्रंथ लिहिण्याचं काम केले माझ्या माऊलींनी. मंगलाचरण केले महाराज गणपती बाप्पांचं. लग्न असो किंवा कुठलाही कार्यक्रम घरामध्ये तुम्ही करा, आधी आपण गणपती बाप्पाला विनवणी करतो, आराधना करतो महाराज गणपती बाप्पांची. प्रथम तुला वंदितो कृपाणा, प्रथम तुला वंदितो कृपाणा, गजानना गणराया. प्रथम तुला वंदितो कृपाणा, प्रथम तुला वंदितो.
सिद्धिविनायक तुझे अनंता सिद्धिविनायक तुझे अनंता शिवात्मजा मंगळा चिंतामणी तू सिद्धिविनायक सकलांची देवता रिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा रिद्धी सिद्धीच्या वरा दयाळा तुझ कृपेची छाया प्रथम तुला वंदितो कृपाळा गजानना गणराया प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो गणपती बाप्पा नमन केलं महाराज. प्रत्येक मंगल कार्यापूर्वी आपण नमन करतो. हा गणपती बाप्पाचं नमन केलं. त्यानंतर महाराज शौनकादिक ऋषींनी संवाद बघा बरं का कोणाचा चालू आहे. तुम्हाला प्रश्न विचारेल मी. बरेच संवाद आहेत महाराज त्या ठिकाणी. सूतजींचा आणि शौनकादिक ऋषींचा संवाद आहे. शुकदेवजी आणि राजा परीक्षितांचा संवाद आपल्याला समोर ऐकायचा आहे. उद्धवजी मैत्री संवाद आपल्याला ऐकायला भेटेल. अनेक संवाद या ठिकाणी आहेत, त्यामुळे गोंधळून अजिबात जाऊ नका. आज प्रथम स्कंदामध्ये संवाद आहे सूतजी आणि शौनकजींचा. शौनकजींनी महाराज प्रश्न विचारला. शौनक नावाचे ऋषी एक आहेत, पण प्रत्येकांचं नाव घेणं शक्य नाही म्हणून आधी शब्द लावला बरं का, हे मात्र विसरू नका. सर्व ऋषीगणांनी प्रश्न विचारला महाराज सूतजींना. महाराज आम्हाला जाणून घ्यायचे हा ग्रंथ कधी निर्माण झाला, ही कथा सांगण्याची प्रथा कधीपासून आली, कृपा करून तेवढं आम्हाला सांगा. त्यावेळेस सूतजी सांगतात, ज्याने अनेक वेद लिहिले, अनेक शास्त्रांची निर्मिती ज्यांनी केली असे वेदव्यासजी. एका वेदाचे 4 भाग करून टाकले महाराज वेदव्यासजींनी. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी. एवढे प्रगल्भ ज्ञानामध्ये, पण त्यांच्या आश्रमामध्ये शम्याप्रासन आश्रमामध्ये एक दिवशी चिंतातूर चिंता मग्न बसलेत महाराज वेदव्यासजी. आणि तितक्यामध्ये महाराज नारदजींचं आगमन झालं. नारायण नारायण. नारदजी महाराज आले म्हटल्यावर काय शांतपणाने येतील का? अजिबात शांत येणार नाहीत ते. नामचिंतन नामघोष करत येतील. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. बोला नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. बोला नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण
गायचंय. त्यांच्या शेंडीला महाराज रेंज कमी असेल. आंटीना कळतो ना, पूर्वी असायचा महाराज त्यांना फार जुन्या टीव्ही होत्या. आंटीना असायचं रेंज एक वर छतावरती असायचा हलवण्यासाठी आणि एक सांगण्यासाठी आणि खाली बघण्यासाठी. जेच का रेंज गेली महाराज वर एक जाणार आणि सांगणार आली का रे, आली रे, आली रेंज आली. काहीतरी महाराज वेगळाच आनंद होता मला टीव्ही बघण्याचा होता ना. आज घरामध्ये महाराज एवढ्या मोठ्या टीव्ही आपण बघतोय, 1000-2000 चॅनल त्याच्यामध्ये महाराज, पण कुणाला बघायला वेळ नाही. एकच टीव्ही असायचा महाराज, एवढा आनंदाने सर्वजण टीव्ही बघायचे ना, तो आनंद मात्र हरवला बरं का. नारदजी त्या ठिकाणी आलेत बघा. नारदजींनी विचारलं का हो व्यासजी, एवढी संपदा, ग्रंथांची संपदा तुमच्याकडे आणि का चिंतातूर बसले बघा. कारण मला कळत नाही. व्यासजींनी सांगितलं हो, एवढे पुराण, एवढे वेद त्या ठिकाणी ग्रंथ निर्माण केले, पण मला समाधान मात्र काही भेटलं नाही. काय केलं पाहिजे बरं. नारदजी हसले. तुम्ही एवढी ग्रंथ निर्माण केले, महाभारतासारखा ग्रंथ निर्माण केला, पण ग्रंथ कसा आहे, नीतिप्रधान ग्रंथ आहे ना. अनेक ग्रंथ तुम्ही निर्माण केले, पण कधी भगवंताला प्रेमाने तुम्ही आळवलं नाही. कधी भगवंताचं चरित्र तुम्ही प्रेमाने लिहिलं नाही. तुमच्या दुःखाचं एकमेव कारण जर काय असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त भगवंताला प्रेमाने गायलं नाही. त्यावेळेस व्यासजी म्हटली, कसं गायचं बरं. त्यावेळेस नारदजी आपलं स्वतःचं चरित्र सांगतात. नारद चरित्र ज्यांना म्हणतात. व्यासजी, पहिल्या जन्मामध्ये मी दासीपुत्र होतो. रामदास माझं नाव होतं, रामदास. माझे वडील माझा जन्म झाल्याबरोबरच मरण पावली आणि माझी सर्व जबाबदारी माझ्या आईवरती पडली हो. माझी आई दासी काम करायची, कुणाची धुणी भांडी करायची, कुणाच्या घरी जायची, झाडू पोछा मारायची, आणि जेवढं काही वित्त येईल ना त्याच्यामध्ये आमचा सुरळीत खानपान चालायचं. मी हळूहळू हळूहळू मोठा होत गेलो. ज्या वेळेस मला कळायला लागलं ना, गावामध्ये सप्ताह बसला आणि सप्ताहामध्ये लांबून लांबून महाराज लोकांची टोळी त्या ठिकाणी आली, महाराज मंडळी त्या ठिकाणी आली आणि कथा चालायची. त्या कथेमध्ये मी उठायचो आणि मनसोक्त त्या ठिकाणी नाचायचो. त्या महाराजांचं लक्ष सुद्धा माझ्यावरच असायचं. केवढा छोटा बाळ आहे, जेमतेम 5 वर्षाचा असेल बघा. मी किती 5 वर्ष माझं वय असेल तेव्हा त्या महाराज लोकांना माझा स्वभाव आवडला, मी त्यांना आवडलो, माझ्या ठिकाणची भक्ती त्यांना आवडली. आणि ज्या वेळेस कथेची सांगता झाली ना, मी विनवणी केली त्या महाराज मंडळींना, महाराज मला सुद्धा तुमच्या बरोबर यायचंय हो, मला सुद्धा तुमच्या बरोबर घेऊन चला. महाराज म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही, पण एकदा आमच्या घरी तर या. रामदास म्हणतोय बरं का मंडळींना, संत मंडळींना. ते लेकराचं महाराज कौतुक करता करता घरी आले बरं का मंडळी. आणि आई कामावरती गेली होती. संध्याकाळची वेळ होती, निघायची यांची वेळ होती. सांगता झाली होती कथेची. आईला सांगितलं संत मंडळींनी, अहो तुमचा मुलगा आमच्या बरोबर यांचा अट्टहास करतोय, न्यावं काय याला आम्ही. तिचा आशीर्वादाचा बांध फुटला महाराज माझ्या आईचा. रडायला लागली माझी आई. सांगितलं महाराज नका हो नेऊ माझ्या एकुलता एक बाळाला. ज्या दिवशी माझ्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं ना, त्या दिवशी मी मरण पावले. माझ्या इच्छा सर्व कार्य त्या दिवशी माझी संपली, पण या माझ्या लेकरासाठी मी जिवंत आहे हो महाराज. नका नेऊ, माझ्या जगण्याचा शेवटचा काठीचा आधार माझा रामदास आहे. नका नेऊ त्याला, माझे हात जोडून पाया पडून तुम्हाला विनंती असेल महाराज, नका नेऊ माझ्या बाळाला. रडायला लागली व्यासजी माझी आई त्या साधूंजवळ. त्यावेळेस साधू मंडळींनी मला जवळ घेतलं. जवळ घेऊन सांगितलं, रामदासा जोपर्यंत मायबाप येत ना बाळा, अजिबात कुठल्या तीर्थयात्रेला कुठं संतन मंडळी बरोबर जाऊ नको. माय बाप केवळ काशी,
तेने न जावे तीर्थाशी. नको बाळा, अट्टहास करू नको आईला सोडून येण्याचं, कारण तिची शेवटचा काठीचा आधार तू येस रे. मी खूप रडत होतो, मी फार तळमळ केली साधू बरोबर जायची, पण त्यांनी माझ्या आईकडे बघून मला नेलं नाही. मला राग आला एके दिवशी तिचा, हिच्यामुळे मला साधूंबरोबर जायला भेटलं नाही. कधी म्हणते की काय असं माझ्या मनातून निघलं. बरेच दिवस गेले. सत्संगामध्ये त्यांच्या कथेमध्ये जसं मी भजन करायचो ना, तसा रोज मी भगवत नावाचं चिंतन करायचो, तल्लीन व्हायचो. बरेच दिवस निघून गेले आणि पूर्ण ध्यास लागला होता मला त्या संत मंडळींचा, कुठपर्यंत गेली असतील. परत भेट होईल न होईल सांगता येत नाही, आणि रोज त्यांचं मी चिंतन करायचो, भगवंताचं भजन करायचो. एके दिवशीचा प्रहर, संध्याकाळची वेळ होती. माझी आई दास्यत्व करायची, दासी काम करायची. ज्यांच्याकडे कामाला होतं ना माझी आई, त्यांच्या घरी दूध काढण्यासाठी गेली गोठ्यामध्ये. संध्याकाळची वेळ आणि भयानक विष असणारा साप, त्या सापावरती माझ्या आईचा पाय पडला व्यासजी, आणि त्या सापाने दंश केला. एवढं विष त्या सापाच्या अंगामध्ये होतं, एवढं भयानक विष असणारा साप माझ्या आईला दंश केला, चावला दिला, आणि 5 मिनिटामध्ये शेवट तिनं मला बघितलं सुद्धा नाही हो व्यासजी. शेवटचं तडपडून तडपडून माझ्या आईचा अंत झाला त्या गोठ्यामध्येच. रामदास रामदास, कुणीच माझ्या आईची आहाक ऐकली नाही. ज्यावेळेस त्या गाईंचा आम्हाला गोठ्यामध्ये गेला ना, त्यांनी बघितलं, गोदहन करण्यासाठी ती आली होती, आणि विषारी साप तिला चावल्यामुळं तोंडातून फेस बाहेर पडला होता. माझ्या आईला आमच्या घरी आणलं. मला कळत सुद्धा नव्हतं. शेजारच्या बाया रडत होत्या. मी विचारत होतो, का रडताय तुम्ही, काय झालं माझ्या आईला. माझ्या आईला अगदी मी हलवून हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. आई आई, अगं आई उठ ना, काय झालं तुला, माझ्याशी का बोलत नाहीयेस तू. माझी आई बोलत नव्हती माझ्याशी. आई तुला नाही ना भगवंताचं भजन आवडत. आई मी अजिबात भजन करणार नाही, परमार्थ करणार नाही, तुला सोडून सुद्धा जाणार नाही आई. पण बोल ना एकदा रामदासाला, तुझ्या काय पाप केलंय ग, काय गुन्हा केलं, एकदा मला माझ्या पापाची मला शिक्षा तरी दे आई तुम्हाला, पण माझ्याशी बोल आई तू. लोकांनी सांगितलं, रामदासा तुझी आई तुला कधीच बोलणार नाही बाळा. आता देवाघरी तुझी आई निघून गेली. टाभो फोडला महाराज रामदासांनी. आई आई, कोण आहे का या जगाच्या पाठीखाली, मला सांग ना तुझ्याशिवाय. एवढ्या लवकर मला तू सोडून गेलीस आई, कुणाकडे बघून जीवन जगायचं ग मी. कशी नशिबाली तट्टा आज मांडली, आई सोडून तू आज मला चालली. कशी नशिबाली तट्टा आज मांडली, आई सोडून तू आज मला चालली. नशिबाने तट्टा आज मांडली, कशी नशिबाने तट्टा आज मांडली, आई सोडून तू आज मला चालली. आई सोडून तू आज मला चालली. आई सोडून तू आज मला चालली. आई निघून गेली महाराज. रामदास उठवत होता हो आईला, आवाज देत नाही. आईचा अंतभीती झाला. ऐका ना, एका डोळ्यामध्ये महाराज दुःखाचे अश्रू होते, पण एका डोळ्यामध्ये मला सुखाचे अश्रू निघत होते. अरे हीच जी मला परमार्थामध्ये आड येत होती, बरं झाली एक वेळची निघून गेली. पण विचार कर ना मायबाप, 5 वर्ष
वर्षाच्या लेकराची आई आणि बाप निघून गेल्याच्या नंतर कोण आहे हो त्याला जगाच्या पात्राखाली, सांगा ना. बघितली तो आम्ही समाजामध्ये अशी लेकरं. काय छळवतो ना महाराज लेकराचा सावत्र आईच्या छायेखाली. काय दुःख त्या लेकराला भोगावे लागतात, काय यातना भोगावी लागतात. आम्ही नेहमी महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरतो ना. एक छोटं लेकरू 15 दिवस झाले त्याची आई गेली होती बरं का. झालेला खरा खरा प्रसंग तुमच्या समोर मांडेन माईबापने. 15 दिवस महाराज झाल्या आई निघून गेली. आमचं त्या गावामध्ये कीर्तन होतं आणि ते लेकरू आमच्या जवळ खेळत होतं बरं का. शेजारच्या बायकांनी सांगितलं, ताई लेकराची आई गेली हो. मला सुद्धा दया आली महाराज, गाईवरून आलं आणि मी त्याला प्रश्न विचारला त्या लेकराला, बाळाला, बाळा जेवलास का? हो जेवलो म्हणे ताई मी. आई गेली वाटतं? हो ताई गेली ती मला सोडून. कधी येते काही माहिती, मी तिची रोज वाट बघतो आई ताई, पण अजून ती मला भेटत नाही, मेसेज नाही, फोन नाही, तिचा काहीच नाही. बाळा एक प्रश्न विचारू तुला मी? हो ताई विचारा ना. खरं सांग काय फरक आहे रे तुझ्या वडिलांनी जे लग्न करून दुसरी तुझी आई आणली स्टेप मदर, सावत्र तुझी आई, त्या आईमध्ये आणि या आईमध्ये काय फरक आहे बाळा? त्यांनी सरळ सांगितलं आहे, ताई माझी जी काही जन्मदात्री आई होती ना ती फार खोटारडी होती, फार लबाड माझी आई होती. मला आश्चर्य वाटलं, बाळ का असं बोलते? आणि बाळा म्हटलं, ही आई जेवायला व्यवस्थित देते ना? हो ताई माझी आई अगदी खरं बोलते म्हणे सावत्र आई. म्हटलं कसं काय? ज्या वेळेस माझी आई होती ना, माझी सख्खी आई, मी जेवत नव्हतो ना, काही खात नव्हतो ना शाळेतून आल्याच्या नंतर, तर माझी आई माझ्या पाठीमागं फिरून मला खाऊ घालायची आणि म्हणायची, बाळा तू जर जेवली ना, तू जर जेवला नाहीस ना तर तुला मी रात्री जेवायला सुद्धा देणार नाही. माझी सख्खी आई म्हणायची. पण रात्र जेव्हा व्हायची ना, मी झोपायच्या अगोदर पुन्हा माझ्यासाठी जेवणाचा अट्टहास करायची हो माझी आई. खोटं बोलायची मला. आणि जी काही सावत्र आई आहे ना माझ्या वडिलांनी करून आणली, ती खरं खरं बोलते ताई. मी जर जेवलो नाही ना, माझ्या पाठीमागं अजिबात धावत नाही, मला त्रास देत नाही. आणि एकदा का बोलली ना तुला जेवायला देणार नाही, परत जेवणाचं नाव सुद्धा काढू देत नाही आई ताई. हा फरक आहे. आणि बघा ना माझी आई 15 दिवस झाले निघून गेली हो. मी शाळेतून आलो आज आणि येता येता सर्वजण घरचे म्हणतायत मला, तुझी आई देवाघरी निघून गेली, देवाघरी निघून गेली. आज मला मॅडमनं मारलं आणि मी सरळ घरी नाही येता स्मशानभूमीमध्येच गेलो आज आईला भेटण्यासाठी. बघा बरं का लेकरू सांगते, आज थेट स्मशानभूमीच मी गाठली. आणि ज्या ठिकाणी माझ्या आईचं पार्थिव जाळलं होतं ना, ती माती तिथलं घेऊन माझ्या मी आईला उठवत होतो, आई आई बघ ना ग, माझी आज पाठ लालबुंद झाली. 15 दिवस झाली आई तो शर्ट मी घालतोय आणि मळका शर्ट असल्यामुळं आज मॅडमनी मला मारला. आई अगं आई तू गेल्यापासून माझं शर्ट सुद्धा कोणी धुतलं नाही. आई ये ना आई, अजिबात मी तुला कधीच त्रास देणार नाही आई. परत कधीच मी मोबाईल बघणार नाही आई. कधीच तुला त्रास देणार नाही आई. एकदा ये ना माझ्यासाठी. अगं आई तू माझ्या पाठीमागं फिरू फिरू मला खाऊ घालायची. आज एकदा का नाही जेवलो ना आई, मला परत कुणी विचारत सुद्धा नाही का आई जेवतोस का म्हणून. ही आईची माया असते दादांनो. रामदासाची आई गेली, माईचा सागर आटला हो जीवनातला. पण महाराज ज्ञानाच्या दृष्टीने विचार केला रामदासांनी, चला गेली ना, भगवत प्राप्तीचा रस्ता मोकळा झाला. आणि ज्या दिशेने महाराज ते साधू मंडळी गेले होते, संत मंडळी गेली होती, त्या दिशेने व्यासाजी मी सुद्धा त्या ठिकाणी गेलो. भगवंताचं नावचिंतन केलं. स्मरण करत असताना माझ्या हृदयामध्ये भगवंताची ती मूर्ती त्या ठिकाणी प्रगट झाली. एवढा आनंद झाला मला, एवढा आनंद झाला. आणि अचानक ती मूर्ती गायब झाली. मी इकडं तिकडं बघायला लागलो, पण मला कुठंच तो भगवान परमात्मा दिसत नव्हता. त्यावेळेस माझं चित्त गहिवरलं, व्याकुळ झालो. मी भगवंतासाठी रडत होतो. शेवटी आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाली सांगितलं, तू भगवंताचं भजन कर आणि जेव्हा तुझा हा देह सुटेल ना, पुढच्या जन्मामध्ये तू नारजींचा मानस पुत्र म्हणून नारजी जन्माला येशील. आणि
आणि तो माझा जन्म ठेवला मी, आणि या जन्मामध्ये बघा ना, भगवंतानी मला स्वतः विणा दिला. तो विणा गळ्यामध्ये, हातामध्ये चिपळ्या आहेत, आणि त्यांचं त्या विणेवरती, त्या तारेवरती तार छेडत छेडत मी भगवंताचं नामचिंतन करतोय अगदी आनंदामध्ये. तुम्हाला जर समाधान पाहिजे असेल ना जीवनामध्ये, पैशाच्या अजिबात मागं लागू नका हो. कितीही स्टेट कमवा, बरं सांगा ना, इथे कोण सुखी आहे? कोणी सुखी? कोणीच सुखी नाही हो. तुम्ही आम्ही तर सोडा, आपल्याला वाटत असेल राजा सुखी असेल, प्रधानमंत्री सुखी असेल, मुख्यमंत्री सुखी असेल, अजिबात नाही. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी, सगळेच दुःखी दुःखी आहेत महाराज. न चेंद्रस्य सुखम किंचित, न सुखम चक्रवर्तीना, सुखमस्ति विरक्तस्य मुनिरे कांत जीविना. ना इंद्र सुखी ना चंद्र सुखी महाराज. या जगतामध्ये सर्व दुःखाचा बाजार आहे. जो काही बाजार भरला ना मला, संसार आहे जो काही दिसतो ना, हा दुःखाचा बाजार आहे. याच्यामध्ये सुख अजिबात, सुखाची गोष्ट विचार सुद्धा करायचा नाही. कितीही पैसे कमवा, कितीही फ्लॅट खरेदी करा, कितीही मालमत्ता जोडून ठेवा महाराज, समाधान जर मिळत नसेल ना, त्याचं एकमेव कारण आहे बरं का. फक्त व्यासजींसाठी कथा नाहीये महाराज, नारदजींनी सांगितली, तुमच्यासाठी आमच्यासाठी सांगितलेली कथा आहे. समाधान प्राप्त होत नसेल ना, तर कुठेतरी आपला मार्ग चुकतोय. एक मात्र साधन सांगितलं महाराज, एक मात्र मार्ग आहे सुखी राहण्याचा, ते म्हणजे भगवंताचं नामचिंतन. ठीक आहे महाराज, नारदजींना म्हणतायत व्यासजी, तुम्ही सांगितलं तसं मी प्रयास करेन, पण काय करावं लागेल? फक्त आणि भगवंताला फक्त गुणानुवाद गा. कशी गायची? गोपिकांनी जसं प्रेमाने भगवंताला आळवले, विरहामध्ये जसं आळवलंय, ते भगवंताचे गुणानुवाद आपण त्या ठिकाणी गायले पाहिजे. बरं, मी गुणानुवाद गाईन, पण लिहिल कोण? गणपती बाप्पा लगेच समोर हजर झाले. गणपती बाप्पा म्हटले, व्यासजी मी लिखाणाचं कार्यक्रम करतो, रायटिंगचं काम माझ्याकडे आहे, परंतु माझा एक प्रॉब्लेम आहे. काय? मला एक श्लोक लिहिणं झाला की लगेच पुढचा श्लोक काय पाहिजे? तयार पाहिजे. व्यासजी म्हटले ठीक आहे, ते व्यासजी आहेत महाराज. व्यासजींनी महाराज काही कुट श्लोक त्यामध्ये टाकावेत, आणि अट टाकली महाराज व्यासजींनी, काही हरकत नाही, तुम्हाला श्लोक मी तयार ठेवीन, पण प्रत्येक श्लोकाचा अर्थ तुम्हाला समजल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही लिहायचा. ठीक आहे म्हणजे असे काही कूट श्लोक टाकले महाराज. गणपती बाप्पा विचारच बसायचे, तोपर्यंत आपले व्यासजी घरी जाऊन चहा नाश्ता करून यायचे बरं का. आणि आल्याच्या नंतर गणपती बाप्पांना विचारायचे, गणपती बाप्पा समजला अर्थ? देऊ पुढचा श्लोक. असं महाराज लिखाण झालं. त्यानंतर शोडकादिक ऋषिक म्हटले, महाराज ठीक आहे, ग्रंथ कोणी लिहिला, कसा लिहिला आम्हाला तर कळालं. ग्रंथ लिहिला कोणी? व्यासजींनी. 18वं पुराण आहे का बरं का, भक्तीचं प्रेमाचं पुराण सांगितलं महाराज. 18वं पुराण श्रीमद भागवत पुराण आहे. साधा ग्रंथ नाही हो, फक्त पुस्तकामध्ये महाराज तुम्ही याला बघू नका. ग्रंथामध्ये कलियुगातलं साधन सांगितलं महाराज भागवत. कथेला येताना महाराज सामान्य दृष्टिकोनातून आपण कथा ऐकण्यासाठी नाही यायचं पाहिजे. शास्त्र सांगतं गुरूंकडे रिकाम्या हाताने जाऊ नये, छोट्या बालकाकडे रिकाम्या हाताने नाही गेलं पाहिजे. कथेला जाताय, कथेला सुद्धा रिकाम्या हाताने जाऊ नये, काही नाही काहीतरी घेऊन येत जावं महाराज. रिकामी कथा माणसाने श्रवण करू नये बरं का. साधं पुराण नाही महाराज, श्रीमद भागवत महापुराणे. आणि त्यामध्ये बघा ना आपण किती भाग्यवान आहेत. कल्याणमध्ये काही कमी लोक आहेत का हो राहायला? कमी लोक आहेत का? एवढी जनसंख्या, एवढी लोकसंख्या महाराज, तरी सुद्धा बाकीचे का नाही वर आले या ठिकाणी? जे नाही आले ते म्हणते हे बिचारे रिकाम टेकडेत म्हणून या ठिकाणी येऊन बसलेत, त्यांना की कामाचा धंद्याचा पत्ता नाही, असे सुद्धा काहीतरी म्हणतील बरं का. पण नाही सांगू तुम्हाला, कोणाला सुद्धा नाही महाराज ही कथा श्रवण करायला भेटत. अनंत जन्मीचं पुण्य लागतं महाराज. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी.
अनंत जन्मीचं पुण्य असावं लागतं, भाग्य असावं लागतं, तेव्हा या ठिकाणी ज्ञानमंडपात येऊन आपण कथा श्रवण करू शकतो. जन्म जन्मिया बहु पुण्य केले, जन्म जन्मिया बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्म जन्मियामी, जन्म जन्मियामी, जन्म जन्मियामी. जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं. प्रत्येकाला येण्याची इच्छा असते महाराज, काहीतरी कामं निघतात बरं का, बरोबर ना? तुम्हाला काय वाटतं आपण उगीच दोन पायाने या ठिकाणी चालत आलोय? अजिबात नहीं. इस कथा मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन वही इस कथा मंडप में आ सकता है जिसे मेरे भगवंत बुलाते हैं. कथेला महाराज तेच येतात ज्याला माझे साक्षात दत्तप्रभू या ठिकाणी आमंत्रण देतात, मनामध्ये भाव निर्माण करतात, तेच माणूस या ठिकाणी कथेला येऊ शकतो. त्यानंतर महाराज शौनकादिक ऋषी म्हटले, ग्रंथ कसा निर्माण झाला, ग्रंथाचे प्रवक्ते रायटर कोण आहेत हे आम्हाला कळलं, पण ज्यांनी या ग्रंथाचा प्रसार ज्यांनी केला ते शुकदेवांची कथा तरी आम्हाला सांगा ना. सुजी म्हटले, सांगतो ना, पण त्यासाठी तुम्हाला सुद्धा म्हणते बरं का मी, त्यासाठी आपल्याला भारतातून महाभारतात जावं लागेल. येत आहे माझ्या बरोबर महाभारतात? तुम्ही हो म्हणताय, हे नाही ना म्हणत हो. तिकीट नाही बरं का लागणार, विमानाने जाऊ आपण, फ्लाईटने. कोण कणे माझ्या बरोबर यायला तयार महाभारतामध्ये? हात वर करा. चला, कोणाला महाभारतामध्ये यायचंय? यायचंय ना सर्वांना? आरतीपर्यंत या ठिकाणी आम्ही तुम्हाला आणून सोडेल बरं का, मी चिंता करू नका, ऍक्सिडेंट होणार नाही. सर्वांना यायचंय महाराज. काय झालं होतं ऐका. महाभारताचं युद्ध शेवटच्या टप्प्यावरती आलं. त्या युद्धामध्ये अनेक जण महाराज रक्तरंजित होऊन त्या ठिकाणी पडले. अनेक स्त्रियांचं कुंकू कपाळावरचं निघलंय. हडामांसाची रचकी त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावरती पडले. नदाच्या नद्या महाराज पाण्याने नाही रक्ताने वाहताय. आणि हस्तिनापुराचं राज्य महाराज पांडवांना मिळालं बरं का. पण दुर्योधन अजून सुद्धा मेलेला नव्हता. ऐका मायबापांनो, पांडव मात्र फक्त 5 होते. किती होते? 5च पांडव होते. आणि कौरव मात्र 100 होते महाराज. अक्षययोनी सैन्य त्यांच्याकडे होतं. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला दुर्योधन कुरुक्षेत्रावरती महाराज पडलाय आणि मरणाच्या शेवटच्या घटिका मोजतोय. हो, शेवटच्या घटिका. तितक्यामध्ये महाराज अश्वत्थामा आला. अश्वत्थामा बरोबर महाराज संवाद चाललाय. अश्वत्थामा म्हणतो, महाराज पाणी देऊ का तुम्हाला आणू? नकोय रे अश्वत्थाम्या, बघ ना शेवटच्या घटिका मोजतोय मी. काय करायचं तुझं पाणी? आत्ता नंतर मरणारच आहे मी. नकोय तुझं मला पाणी. दुःख मात्र एका गोष्टीचं वाटतंय अश्वत्थामा, कौरव फक्त 5च होते रे, 5च, आणि आम्ही 100. बघा बरं दुर्योधन कशाला म्हणतात. दुर्योधन हा माणूस नाही. लक्ष द्या माझ्या बोलण्याकडं. दुर्योधन हा दुर्योधन नाही महाराज. महाभारतातला प्रत्येक जण ज्याच्या मनामध्ये दुर्बुद्धी आहे ना, दुर्बुद्धी, तो प्रत्येक जण दुर्योधनच आहे मायबापांनो. काय झालं माहितीये का, एक जण असाच महाराज प्रवासासाठी निघाला आणि पाण्यामध्ये प्रवास चालला होता, नावेमध्ये. अनेक नावाडी महाराज नावेमध्ये, जहाजामध्ये अनेक जण बसले होते. आणि महाराज सोसाट्याचा वारा सुटला आणि यांची नाव महाराज पाण्यामध्ये डुबत होती. आणि देवाचा धाबा केला, देवा धाव लवकर, धाव लवकर, वाचव मला, वाचव लवकर. आणि महाराज बुडत असणारी नाव त्यातली महाराज सर्व प्रवासी देवतांचा धाबा करतायत.
मनामध्ये कधी येऊ देऊ नकोस. दुर्योधन काय म्हणतोय, फक्त पांडव 5च होते आणि विरोधक मात्र 100 होते रे, पण त्या 5ही पैकी एकाच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही याचं दुःख मला वाटते. अश्वत्थामा म्हटला, कशाला चिंता करताय, एक तरी मेला पाहिजे अशी तुमची शेवटची इच्छा आहे ना. एक काही 5च्या 5 मी त्या ठिकाणी कापून आणतो. विडा उचलला महाराज, सुपारी उचलली आणि निघाला महाराज अश्वत्थामा. टाण 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 पावडत टाकत निघालाय. रात्रीची वेळ आहे, रात्रीचा समय आणि 5 पांडव महाराज भगवंतांना माहिती होतं काय होणार आहे, काही नाही. अरे सर्व भगवंताला माहिती महाराज, त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही महाराज, असा भगवान परमात्मा. 5ही पांडवांना द्रौपदींना महाराज घेऊन बाहेर गेलेत. शतपावली करावी जेवणाच्या नंतर, शतपावलीला गेलेत महाराज. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर या ठिकाणी अश्वत्थामा आलाय आणि अश्वत्थामाने तलवार काढली. बसा खाली बसा. तलवार काढलेली आहे महाराज. सप एक नाही 5च्या 5 पांडव पुत्रांनी त्या ठिकाणी गतप्राण केलं, शिरच्छेद केला आणि 5चे महाराज जुडगे हातामध्ये धरले शिराचे आणि हा करत आनंदामध्ये, आनंदाच्या प्रहारामध्ये कुरुक्षेत्रावरती धावतोय महाराज. अश्वत्थामा, दुर्योधना, बघ काय आणले मी आणि अंधार पडलाय हो. दुर्योधनाने बघितलं, काय आणलेस तू महाराज, तुमची शेवटची इच्छा पूर्ण केली मी. काय 5च्या 5 पांडवांचा शिरच्छेद या ठिकाणी केलाय मी. अंधार पडला होता महाराज. भीमाच्या गदेचा प्रहार मांडीवरती होता, वेदना होत होत्या महाराज दुर्योधनाला. काय सांगतोय अश्वत्थामा, माझी शेवटची इच्छा पूर्ण केलीस तू? हो महाराज, ज्या भीमाने माझ्या मांडीवरती गदाचा प्रहार केलाय ना, त्या भीमाचं डोकं माझ्याकडे अगोदर काढून दे. भीमपुत्राचं डोकं घेतलं महाराज आणि हातामध्ये दिलं. दोन्ही हाताने दाबला बरोबर मला टरबुजासारखं त्याचं डोकं फुटलं आणि आक्रोश केला महाराज. अश्वत्थाम्या, अरे काय केलंस रे तू हे? आमच्या वंशाला दिवा लावण्यासाठी सुद्धा तू दिवा ठेवला नाही शिल्लक. बरं नाही केलं अश्वत्थाम्या तू हे. कुठं भरशील एवढं पाप तू? मी आज न उद्या तर मरणारच होतो. तुला काय सांगितलं होतं, पांडवांना एखादा तरी आण. पांडव पुत्रांचा शिरच्छेद केलास रे तू. तुला अर्जुन सोडणार नाही बघ, तुला 5 पांडव सोडणार नाही. आणि गतप्राण झाला हो अर्जुन. ज्यावेळेस महाराज 5 पांडव भगवंतांना घेऊन गेले ना, समोर द्रौपदी आली होती. द्रौपदीनं महाराज त्या शयन कक्षातून जो काही बघितलं ना, रक्ताचा सडा माखलेला, धावतच द्रौपदीने आत प्रवेश केला. आत प्रवेश केल्याबरोबर महाराज 5च्या 5 लेकरांची महाराज शिरच्छेद त्या ठिकाणी केली होती. हंबरडा फोरडा महाराज, हंबरडा. माता शिशूनां निधनं च सुतानां निशम्य घोरं परितप्यमानां. आरडाओरडा करत होती, काय केलं होतं रे माझ्या निष्पाप लेकरांनी तुला? ज्याने कोणी हे वाईट कृत्य केलंय, काय वाटलं असेल त्याला माझ्या लेकरांचं? आणि अर्जुन, नकुल, सहदेव, धर्मराज त्यांनी बघितलं महाराज 5च्या 5 लेकरांना महाराज मारले. अर्जुनाने तर विळाच उचलला. जो कोणी असा अधर्मी असेल ना, ज्याने माझ्या लेकरांना, निष्पाप बालकांना मारले, त्याला जिवंत सोडणार नाही. निघाला महाराज अर्जुन आणि समोर पळतोय महाराज कोण? अश्वत्थामा. पाठीमागं भीम आणि अर्जुन त्या ठिकाणी पाठलाग करतायत. दोर टाकला, गळ्यामध्ये दोर अडकला आणि खेचलं महाराज. त्या अश्वत्थाम्याला पाडलं. रथ झुपला आणि रथाला रथ समोर पळतोय आणि पाठीमागं हा अश्वत्थामा फरकटत महाराज त्या क्षेत्रावरती आणला हो, ज्या ठिकाणी द्रौपदी त्या ठिकाणी टांगू फुरून रडती. भगवंत आहेत, 5 पांडव आहेत आणि द्रौपदींचा त्या ठिकाणी रडण्याचा टाहू चाललाय. दुःखामध्ये बुडली महाराज द्रौपदी. ज्या माऊलीचं महाराज एक लेकरू जाऊ द्या ना, म्हातार पंच महाराज काठी एक जरी गेले ना, त्या आई वडिलांकडे एकदा तरी बघावं तुम्ही. काय त्यांच्या अंतकरणाची दशा होते ते. मालेगाव मध्ये झालेलं प्रकरण आत्ताच आपल्याला नुकतंच माहिती महाराज. काय दोष होता रे त्या लेकराचा? काय माहित होतं त्या लेकराला? विश्व तरी बघितलं होतं का
डोळा जातो ना ते आयुष्यभर मायबाप महाराज मरेपर्यंत प्रत्येक क्षणाला मरत असतात बरं का, हे मात्र कधी विसरू नका. अर्जुनाने तो अश्वत्थामा समोर आणलाय, बांधून टाकलाय आणि तो मारायचंय. त्यावेळेस द्रौपदीचं लक्ष त्या अश्वत्थाम्याकडे गेलं आणि हात जोडले महाराज द्रौपदीने. स्वामी मारू नका हो या अश्वत्थाम्याला, अजिबात मारू नका. अर्जुन म्हणतोय द्रौपदी अगं तुझं डोकं ठिकाण्यावर आहे का? आपल्या एक नाही पाचीच्या पाचही लेकरांना ज्यांनी मारून टाकले, काय बोलतेस तू त्यांना मारू नका? हा आतताई आहे, हा पापी आहे, हा दुराचारी आहे, हा खुनी आहे, त्याला मारलंच पाहिजे. स्वामी एक आई हो मी, आणि आई कशाला म्हणतात माहिती? माझं एक नाही पाचीच्या पाची या ठिकाणी लेकरं गेलेत. काय दुःख होतंय ना, काय यातना होतंय, काय पीडा होते ते आईला विचारा, मला विचारा. आणि हा तुमच्या गुरूंचा पुत्र आहे कृपीचा. तुमचे तर गुरुवर्य त्या ठिकाणी युद्धामध्ये गतप्राण झालेत आणि त्याच्या आईचं शेवटची म्हातारी त्याची आई, तर शेवटचा आधार हा अश्वत्थाम्या आहे. त्याला मारल्याच्या नंतर काय दुविधा, काय मनावरती संकट येईल त्या आईचा विचार केलाय तुम्ही? काय त्रास होईल त्या मातेला? मी एक आई आहे पण अजिबात याला मारू नका. अर्जुन म्हटलं अजिबात याला मी सोडणार नाही. एकीकडे महाराज धर्मराजांनी बाजू घेतली हो द्रौपदीची. अर्जुना द्रौपदी म्हणते ना अगदी बरोबर आहे, मारू नको. भीम आणि अर्जुन महाराज एका मुद्द्यावरती ठाम आहेत, सोडणार नाही. यांनी पाचीच्या पाची लेकरांना मारले ना, अजिबात सोडणार नाही. बघा महाराज या ठिकाणी तुम्हाला मला आवर्जून सांगायचंय, बरेच प्रकरण आपल्या कलियुगामध्ये होत आहेत, अनेक खून खराबा होतोय. बरेच लोक महाराज ज्यांच्या बरोबर झालंय असं, त्यांच्या पाठीमागचे त्यांचे कुटुंबीय, त्यांचा एकच निर्धार असतो, त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. पण भगवंताकडे लक्ष गेलं माझ्या अर्जुनाच. देवा हे कोणतं धर्म संकटामध्ये पडलंस देवा, तू एवढा मोठा दुःखाचा डोंगर माझ्यावरती कोसळलास देवा, सांग ना काय करू? द्रौपदी याला मारू देत नाही, या हत्याराला द्रौपदी मारू देत नाही, काय करायचं सांग ना देवा तू तरी. त्यावेळेस भगवंत म्हटले अर्जुना ज्यानं पाप केलंय त्याला मारलं पाहिजे, त्याला ठेवलंच नाही पाहिजे. झोपेत कुठं माणसाला मारतात का? अजिबात लेकराला मारलं असेल, खून खराबा केला असेल, त्याला ठेवलंच नाही पाहिजे. पण जो कोणी ब्राह्मण आहे ना त्याला मारलं सुद्धा नाही पाहिजे रे अर्जुना. भगवंत महाराज दुहेरी बोलतायत. धर्मसंकट झालं महाराज निर्माण अर्जुनाच्या समोर, तर काय करावं? भगवंतांनी तर 2 मार्ग सांगितले, पण महाराज ज्ञानाच्या दृष्टीने माझ्या अर्जुनाने विचार केला, रे मारलं नाही पाहिजे पण चित्र विचित्र वध मात्र मी करू शकतो. हा जातीने कुळाने ब्राह्मण आहे. शेंडी काढली मला त्याची, 5 शेंड्या काढल्या, जानवं तोडलं, एवढं मारलं एवढं मारलं एवढं मारलं. तेजस्वी असणारा मणी त्या ठिकाणी काढून घेतला, एवढा अपमान केला महाराज, नाही नाही ती शिव्या घातल्या, एवढं मारलं, अपमानित करून त्या अश्वत्थाम्याला काढून दिलं मायबाप. अपमान झाला होता अश्वत्थाम्याचा आणि अपमान घेऊन महाराज त्या ठिकाणी निघून गेला अश्वत्थाम्या. पण विचार अजून मनातलं गेलं नाही महाराज. 5च्या 5 लेकरांना मारले ना, मनातली कुबुद्धी गेली नाही हो. कुणीतरी सांगितलं अरे तू 5 लेकरांना मारलंस मग काय झालं, त्यांचा वंश संपला? अजिबात नाही. त्यांच्याच घरामध्ये अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू, अभिमन्यूची पत्नी उत्तरा गर्भवती आहे. तुला काय वाटलं संपला पांडवांचा वंश? अजिबात नाही महाराज. या पांडवांनी महाराज जो काही छिन्न विचिन्न अपमान केला होता ना, त्या अपमानाचा पुन्हा महाराज मनामध्ये बदला घेण्याची निर्मिती झाली हो त्याच्या. पुन्हा रागामध्ये गेला आणि उत्तरेच्या महाराज गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडलं होतं. ब्रह्मास्त्र अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं महाराज. त्या ब्रह्मास्त्राच्या तेजाने माझ्या उत्तरेची छाया महाराज छाया जळायला लागली आणि भगवंत द्वारकेला जाण्यासाठी निघाले होते. 16 वर्षाची उत्तरा महाराज धावतच भगवंत परमात्म्याकडे येते आणि भगवंताला विनवणी करते, त्राहिमाम हे भगवंता, या ब्रह्मास्त्रापासून माझ्या आणि माझ्या बाळाचं रक्षण करा. ऐका मायबापांनो, एका हातामध्ये रथ पकडला, एक पाय रथामध्ये आणि 16 वर्षाची 16 वर्षाची कवळी कांती असणारी महाराज उत्तरा भगवंताला
म्हणते भगवंता माझं रक्षण करा, मला वाचवा. कुणापासून? ब्रह्मास्त्रापासून. भगवंत म्हटले बघा भगवंतानी परीक्षा घेतो हा, कोणाची असो. उत्तरा तुझा पती कुरुक्षेत्रावरती मरण पावलाय आणि तू काय वाचवा म्हणतेस, जीवनदान द्या म्हणतेस, कसं काही? त्यावेळेस उत्तरा माता म्हणते देवा माझ्याकडे एवढा टाईम नाही हो, माझं खरंच मला यातना होत आहेत, मला जिवंत नाही राहिलं पाहिजे देवा, पण माझ्या पोटामध्ये पांडवांचा वंश जिवंत आहे, तुमचा भक्त जिवंत राहिला पाहिजे म्हणून देवा त्राही मला आणि माझ्या बाळाला ब्रह्मास्त्रापासून वाचवा. अशा क्षितीला मला जेवढ्या बिकट प्रसंगाला सुद्धा भगवंत म्हणतात उत्तरा मी तुझं रक्षण करेन, पण काय देशील ग मला तू? भगवंताचा स्वभाव आहे महाराज, देशी तेव्हा घेशी ऐसा अससी उदार. भगवंत जर उदारत्व बघितलं ना महाराज, भगवंत दिल्याशिवाय काही देत नाही बरं का. उत्तरा माता म्हणते देवा माझ्याकडे काय हो तुमच्यासाठी देण्यासाठी सांगा ना. भगवान परमात्मा म्हटले उत्तरी एक बोलू देशील मला? हो देवा बोला ना. मला मातृत्व हवंय, तुझं मातृत्व मला हवंय असं म्हटल्याबरोबर महाराज अश्वांचा बांध फुटला आणि भगवंताच्या चरणावरती विलीन झाली होती उत्तरा. देवा अगदी अगदी माझ्या मनातलं बोलत देवा. आणि भगवंताने महाराज बाहेर एक स्वरूप ठेवलं, अंगुष्ठ रूप धारण केलं आणि ब्रह्मास्त्राचं महाराज ते ब्रह्मास्त्र त्या बाळाच्या दिशेने येत होतं, त्या गर्भावरती गर्भाच्या दिशेने येणारं ब्रह्मास्त्र भगवंताने महाराज गर्भामध्ये प्रवेश केला आणि एकीकडे महाराज ब्रह्मास्त्र होतं आणि एकीकडे भगवंताचं सुदर्शन चक्र. आता परमपिता महाराज ब्रह्मदेवाचे कोण? भगवान विष्णू. बापा पुढे लेख काय करेल? एका मिनिटात महाराज ब्रह्मास्त्र शांत झालं आणि उत्तरेला आणि उत्तरेच्या बाळाला वाचवलं बरं का. आणि भगवान परमात्मा परत द्वारकेला जायचे होते बरं का. द्वारकेला जाण्यासाठी भगवान परमात्मा निघालेत. तेवढ्यात कुंती माता येते आणि कुंती माता भगवंताला नमस्कार करते. नमस्ये पुरुषं त्वाद्यं ईश्वरं प्रकृते परम. नमस्कार केला महाराज भगवंताला आणि म्हणते देवा इतके दिवस मला कळलंच नाही रे, तू आमच्या घरी होतास, तुला मी माझा भाचाच समजत होते. बघा कुंती मातेचं आणि भगवान त्याचं नातं हे आत्याचं आणि भाच्याचं होतं बरं का. कशाचं नातं होतं? आत्याचं आणि भाच्याचं. कुंती माता आली नमस्कार केला मला, साष्टांग दंडवतच घातला देवाला. भगवंत म्हणतात आत्या हे काय करतेस तू? आज उलटी गंगा कबसे बेरी. अगं आत्या आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, आत्यानी भाच्याचं दर्शन घ्यावं का भाच्यानी आत्याचं दर्शन घ्यावं? भाच्यानी आत्याचं दर्शन घ्यावं. आत्या हे काय करतेस ग उलट काम, तू शोभलं नाही आता तुला? पांडवांना सांगितलं सांगा ना थोडंसं आत्याला समजून, मला देव म्हणते. त्यावेळेस महाराज कुंती माता म्हटली कन्हैया इतके दिवस तू आमच्या बरोबर होता रे, पण तुझं देव पण मला कळलंच नाही. जेव्हा कधी तुला मी देव पण तुझं जाणण्याचा प्रयत्न केला ना तेव्हा तू यायचा आणि मला म्हणायचं आत्या काय करतेस ग, आणि तू आत्या म्हटल्याच्या नंतर तू देव आहे हे मी विसरूनच जायचे आणि तुला माझा मी भाच्याच समजून जायचे. महाराज कुंती माता म्हणायला लागली देवा दुःखाच्या वेळेस तू आमच्याकडे होतास देवा, किती दुःखातून तू आमचं रक्षण केलंस रे. विशाल महागणे पुरुषात दर्शनात असत सवाया वनवास कृच्छुता मृदे मृदे नेक महारथाश्रतो भीष्मश्च द्रोणश्च हरे विरक्षिता. हा देवा विषयाचे लाडू खाऊ घातले रे माझ्या भीमाला, त्यातून देवा तू रक्षण केलं समजू. लाक्षा भवनाच्या आगीमध्ये देवा जात होतो, लाक्षा भवनाच्या आगीमध्ये, त्यातून तू देवा आम्हाला बाहेर काढलंस. एवढंच काय देवा, विरोधक 100 होते रे, सैन्य सुद्धा भरपूर होतं आणि माझे पोरं जर बघितलं ना तेव्हा 5च फक्त पोरं होते. किती? 5च माझी लेकरं होती, पण 100तलं एक सुद्धा वाचला नाही, एक सुद्धा. आणि माझ्या लेकरांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही देवा. ही सर्व कृपा देवा तुझी. आणि आज आम्हाला सोडून निघालास देवा, अजिबात आम्हाला सोडून जाऊ नका हो. जाते हो छोड़ कर कान्हा
कैसे जिएंगे हम, बेदर्द बन गए कान्हा कैसे जिएंगे हम, तोता बना के आपको पिंजरा बनेंगे हम, पिंजरे में बंद करके कान्हा बोली सुनेंगे हम, जाते हो छोड़ कर कान्हा कैसे जिएंगे हम, बेदर्द बन गए कान्हा कैसे जिएंगे हम। ना कान्हा हमें छोड़कर मत जाओ देवा, ना जा रे देवा ना नका रे, जा रे, आम्हाला सोडून जाऊ नकोस देवा, तू ज्या वेळेस आमच्यावरती संकट होतो ना देवा, छोड़ी के आमच्या बरोबर आमच्या सोबत राहिलाच देवा तू. आणि आज हस्तिनापुराचं राज्य काय आम्हाला मिळालं, सोडून निघालाच देवा आम्हाला, नकोय देवा, आगी लागो तो या सुखा जेणे हरी नाही मुखा. काय करायचं देवा ते राज्य, ज्या सुखामध्ये देव सोबत नसेल ते राज्य नकोय देवा मला, नकोय मला ते वैभव, नाही पाहिजे देवा मला ती सुख समृद्धी. देवा जातोयस ना बिनधास्त जा रे, पण जाता जाता तुझ्याकडे माझं एक मागणं आहे, तुझ्या आत्याचं एक मला मागणं आहे, देशील देवा मला. आत्या अगं तू मागावा आणि मी न द्यावा असं कधी घडलंय का, बोल ना. कुंती माता म्हटली कन्हैया मला वचन दे, मैं जो भी आपसे मांगूंगी कन्हैया आपको देना पड़ेगा. कन्हैया म्हटली आत्या तुझा माझ्यावर भरोसा नाही का. कन्हैया म्हटली भरोसे की बात नाही आहे, पण मी जे मागेल ना कन्हैया तुला ते द्यावं लागेल. भगवंतांनी वचन दिल्याच्या नंतर काय मागावं कुंती मातेने, अहो मागितलं ते दिलं असतं महाराज भगवान परमात्म्याने. काय मागितलं माहितीये का, विपद संतुण शश्व तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यशात अपुनर्भव दर्शनम. काय मागितलं, विपद, विपद म्हणजे संकट, संकट आणि संकटच नाही देवा माझ्या जीवनामध्ये, कारण ज्या वेळेस माझ्यावरती संकट होते ना देवा तेव्हा तू माझ्या घरी राहिला होतास रे, आणि आत्ताशी कुठं हस्तिनापुराचं राज्य भेटले, गादी भेटले, सोडून निघालास देवा. नकोय नकोय ते देव सुख देवा, मला द्यायचे असतील तर संकट दे. संकट मागितली हो, काय मागावं देवाकडे, काय मागतो आपण. संत मंडळी महाराज देवाकडे जातात आणि देवालाच मागून घेतात, हे फार महत्वाचं आहे. तुम्ही आम्ही देवाकडे जातो आणि काय मागतो माहिती, संसारातल्या नासक्या गोष्टी मागतोय आपण. काय झालं एक उदाहरण म्हणजे सांगेल बरं का. एकाच्या घरी फार दारिद्र्य होतं, म्हणून बायकोने सांगितलं जा भगवान शंकराची भक्ती करा, भगवान शंकरांना प्रसन्न करा आणि काहीतरी मागून त्यांच्याकडे वरदान घ्या. बायकोच्या सांगण्यावरून महाराज जंगलात गेला, तपश्चर्या केली बरं का, वेळ कमी आपल्याकडे, तपश्चर्या केली आणि 3 वरदान महाराज भगवान शंकराकडून मागून घेतली. भगवान शंकर म्हटले वरमगुरी बघता काही पाहिजे ते माग, 3 वरामध्ये तुला मी 3 वर देतो. पण तो म्हटला भोले शंकरा मी बायकोच्या सांगण्यावरून या ठिकाणी तपश्चर्या करण्याकरता आलोय म्हणे, पण काय मागायचं ते काही तिने सांगितलं नाही, मी त्याला घरी जाऊन एकदा विचारून येतो. भोले बाबा म्हटले माझ्याकडे तेवढा काही टाइम नाही, मी तुला 3 वर देतो, 3 वरात तुला काय पाहिजे ते मागून घे. 3 वर घेतली मर्या आणि घरी आला. बायकोला म्हणे अगं ऐकतेस का, आपली तपश्चर्या फळाला आली, भोलेनाथ आपल्याला प्रसन्न झाले, 3 वर दिले म्हणे त्यांनी. 3 वर सांग म्हणे पहिल्या वरात काय मागायचं. बायको महाराज थोडी नाकाने चपटी होती, चपटी, चपटी कळते का चपटी, आणि भांडकुदळ सुद्धा तेवढीच होती बरं का. भांडण का गावामध्ये लागली, तिचं नाव होतं शांताबाई. काय शांताबाई, भांडणाला दम नाही अशी ती शांताबाई. भांडण लागली महाराज, सगळ्या बाया तिला चपटी 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 म्हणायच्या, भांडणामध्ये चिडवायच्या. तिला तेवढ्याच गोष्टीची कमतरता होती, नाहीतर भांडायला भांडवल अजिबात कमी नव्हतं. ती म्हणे जा भगवान शंकराला म्हणा पहिल्या वरामध्ये माझ्या बायकोचं नाक लांब कर. आला महाराज भगवान शंकराकडे, देवा पहिल्या वरामध्ये माझ्या बायकोचं नाक लांब करून दे बघ तेवढं. भगवान शंकर म्हटले बरं मुरी, नाक लांब करायला सांगितलं महाराज, पण किती करायला सांगितलं नाही बरं का. जे नाक लांबायला सुरुवात झाली, व्यासपीठातून निघालं महाराज, तिथून जे आपला रस्ता पकडला
त्यानं बघितलं, जिलेबी खूपच लांबली आज. बायको म्हणे, आहो तुम्हाला थोडी अक्कल आहे का? बायको ही शब्द सहज बोलते बरं का, सहज, तरी रागीत नाही महाराज माणसाला. कीर्तनामध्ये, कथेमध्ये जर कोणाला म्हटलं ना, हरिपाठामध्ये तुमचा टाळ चुकला, हे तुझं हरिपाठन, तुझं कीर्तन, चाललो मी घरी. परमार्थामध्ये लाज वाटते माणसाला, महाराज अपमान वाटतो, पण प्रपंचामध्ये माणसं निर्लज्ज झालीत, निर्लज्ज. सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे, बायको म्हटली, लाज वाटते का तुम्हाला? एवढं कुठं नाक लांब करायचं असतं का? तो म्हणे, अगं रागावू नकोस, अजून 2 मन आपल्याकडे शिल्लक आहेत, सांग काय पाहिजे ते. जा म्हणे देवाकडं, आणि दुसऱ्या वरात भगवान शंकरांना म्हणा, माझ्या बायकोचं नाक कमी कर. काय म्हटला? माझ्या बायकोचं नाक कमी कर. परत आला महाराज, देवा दुसऱ्या वरात माझ्या बायकोचं नाक थोडं कमी करा. भगवान शंकर म्हटले, अरे वेड्या, तू जर मला सांगितलं असतं मीटर, किलोमीटर, मिलीमीटर, तर मी तेवढं केलं असतं ना. तू म्हटला नाक लांब कर, मी नाक लांब केलं. परत चुकी केली बरं का दुसऱ्या वरदानामध्ये, माझ्या बायकोचं नाक कमी करा म्हटले, पण किती कमी करायचं सांगितलं नाही. वरमगुरी म्हटले, तथास्तु. जे महाराज नाक कमी व्हायला सुरुवात झाली, रिपीट 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 रिवर्स जे आलं माग होतं ते बी आज जाऊन बसलो. आता फक्त बंदुकीसारख्या 2 नळ्या गोळ्या दिसल्या बरं का, उभ्या राहिल्या. सपाटीकरण झालं पूर्ण नाकाचं. आता हिचं महाराज, नाकातून माणसाला जर सर्दी जरी झाली साधी, तर हवा बाहेर पास होत नाही महाराज. तिच्या नाकातून हवाच निघत नव्हती, तितक्यात हा घरामध्ये आला. ती झाली गेंगानी. गेंगानी कळते का? ते म्हणे, तुम्हाला काही अक्कल आहे की नाही? ते म्हणे, काय झालं? इतकं नाक कमी करायचं होतं का? ते म्हणे, आता काय करायचं? ना म्हणे, देवा केलं, देवा ना म्हणा, नत्त होतं, नत्त कर. काय? जसं होतं तसं कर महाराज. परत देवाकडे आला. देवाला म्हणे, देवा माझ्या बायकोचं नाक जसं होतं ना तसं करून टाक. विचार करा महाराज, प्रपंचातल्या गोष्टी देवाकडे मागूच नका. नासका गोष्टी आहेत महाराज, कधी ना कधी लोप पावणाऱ्या गोष्टी आहेत. संसारामध्ये अजिबातही मागू नका. एवढा मोठा राजा रावण असणारा, 80,000 बायका, सोन्याची लंका होती महाराज, नेली सोबत? नाही ना नेऊ शकला. आपल्याकडे तर काहीच नाही महाराज. संसाराच्या आहारी अजिबात जाऊ नका. मागायचं ना देवाला, देवालाच मागून घ्या. कुंती मातेने देवाला मागितलं महाराज, आणि कुंती माता म्हटली, अजून काही दिवस थांबा, उद्याला निघून जा. देवाला महाराज, देव थांबला म्हणून प्रत्येकाला वाटतं तो देव आपल्यासाठीच थांबलाय बरं का. ऐकताय का? हस्तिनापुरामध्ये प्रत्येकाला वाटत तो देव आपल्यासाठीच थांबलाय. मी म्हटलं म्हणून देव थांबलाय. पण देवाला महाराज लीला करायची होती का? एक महात्मा महाराज कुरुक्षेत्रावरती वाट पाहत होता. त्याचं नाव होतं पितामहा भीष्म. गंगेचा पुत्र आहे महाराज, शंतनूचा पुत्र आहे तो. पितामहा भीष्म महाराज गंगेचे पुत्र आहेत, आणि वाट बघत बसले होते महाराज भगवंताची. इकडे भगवंत थांबले. रात्रीचा प्रहर झालाय. धर्मराजा महाराज सिंहासन